तमाशे बघत होता का? नाव ग माझं लाडी, मला नवरा मिळाला नाडी, लई गुणाचा पोपट माझी धुतुय ग साडी. शिंदेशाही थोडे गळ्यामध्ये नवरत्नाचा हार टिका जडविल्या, दंडे सुवर्णाचा येळा दाब कमरेला दाब कमरेला. शेरत लावल्यानं आम्ही 10 माणसाचं अन्न खाल्लं होतं. 2 माणसांनी निमकी पावखी गुणाकार भागाकार वृत्ती भाजणी चढती भाजणी या सगळ्या. तुम्हाला काय येत नाही तुम्ही साहेब. आजारी नसताना पेशंट डॉक्टरनं इंजेक्शन घुसवलं, ऐका इंजेक्शन घुसवलं. जाळ होता भट्टीला परंतु वलं लाकूड ढोसवलं. तिचा दिवस गेला आणि सकाळ उठून एक मेलं. मग सकाळ उठून मेल्यावर त्याने विचार केला आता मला काय घरी जाणं होत नाही. प्रत्येकाच्या घरावर एक एक ताटी बांधून ठेवली आणि गेला. कोणच मेलं नाही त्या दिवशी. म्हणाला होता ना. दौलतीच्या राजा उठून सर्जा, हाक दे शेजाऱ्याला र शिवारी चला. भांडवल बघा बघा ती भांडवलशाही, भांडवलशाहीचा विषारी कुंदा, आरपार खुरपून पाडू त्याचा रेंदा. धावा रे धावा पळा रे पळा, पोलाद पाजळून आणलंय र शिवारी चला. भांडवलशाहीचा चिकटकेना, वरवर छाटला तरी बी जाईना. धावा रे धावा त्याची उपटून मुळी, घेऊ पायदळी पोलाद पाजळून आणलंय र शिवारी चला. तुमची सुरुवात किती सालची? 61 वर्ष झाली. होय. पहिल्यांदा कधीच म्हटलं होतं गाणं पहिल्यांदा? पहिल्यांदा सुरुवातीला कवा म्हणला होता म्हणते ते? किती वय होतं त्यांचं विचार? वय त्यांचं 10 वर्षाच्या आसपास होतं बा. 10-11 वर्षापासून गडी. होय. मी 21-22 ते वर्षापासून म्हणतो. सुरुवात कशी झाली होती सांगा म्हणा. सुरुवात कशापासून कशी झाली होती सांगा म्हणा. गाणी म्हणायची सुरुवात कशी झाली ती सांगा म्हणजे. गाणी म्हणाय सुरुवात त्यावेळची सांगा म्हणते. तेव्हापासून काय काय घडलं? कसं जात होता वाहनानं जात होता का चालत जात होती सांगा की. आता काय लक्षात हवं एवढं, वयाच्या 18व्या वर्षापासून म्हणतोय. होय. हा. शिकला कसं तुम्ही ते? शिकला कसं? हा शिकला कसं म्हणतात? शिकला पंढरपूर एक माणूस होता बर. सांगा सार. मारुतीराव चव्हाण म्हणून वारले ते आता. वळ्याला गेलो. मग तिथे गेल्यावर पाडव्याला यात्रा असती. मग आबाळाला ठिकाण नव्हतं कुठं, आमच्यावरच पाऊस पडला काय. मग झालं. दुसऱ्या वर्षी मी गेलो. ती शाई भरून आणलेलं डोलगं फुटलं. मग त्या दिवसापासून आम्ही विचार केला आता कुठं जायचं नाही, गावातल्या गावातच कार्यक्रम करायचा. तमाशात कवा गेलता म्हणतात? नाही नाही बोलवलं होतं का म्हणा? बोलवलं होतं का? नाही गेलोच नाही. आमचा नादन तमाशात कशाला जातोय. आणि तमाशे बघत होता का म्हणा? तमाशे बघत होता का? होय. कशी असायची तमाशे म्हणा? पूर्वीचं कसं ना आताच कसं सांगा म्हणतात? पूर्वीचं काय खरं होतं, आता सगळं नकली निघालं. कसं होतं पूर्वीचं सांगा म्हणा. कसं पूर्वी सांगा नीट. पूर्वी सांगा म्हणत कसं नीट सांगा पूर्वीच. पूर्वीचं काय सांगू आता. कसा खेळ करत होती, कशावर करत होती. बिगर स्पीकरचा कार्यक्रम होता पूर्वी. आता काय सांग रेकॉर्ड लावूनच नाचायचे असलं जाय. लाईट नाही, मशालीवर बत्त्यावर कार्यक्रम पूर्वीच. एखादा तमाशाचा किस्सा सांगा म्हणा बघायला गेलेला. गण्या अजून पुन्हा आला.
तमाशा बघा गेल्यावर काय काय अडचणी आल्या ती सांगा मग काय अडचण नाही 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 मी जे काय बोलतोय सांगाय ना, तमाशातला काका ऐका 2 मिनिट थांबा. मी जसं बोलतोय ना तसंच बोला त्यांना. तमाशातला किस्सा सांगा मला बघायला गेलेला. तमाशातला किस्सा सांगा म्हणते ती भांडणं झाली काय झालं कुठं काय बघायला झालं गेलेला. बघाय गेल्यावर भांडणं होणार घेऊ थापवाचापी करते ती काय झालं काय झालं काय होतंय माती सांगा की मला काय झालं तमाशाचं बघायला गेल्यानंतर काय झालं सांगा की. हा? जा सांगा की मला जरा. बघाय गेल्यावर काय झालं म्हणते ते अहो, सांगा काय नाही कुठं किरकोळ तक्रार होणार लोक तमाशा बघायल्यानंतर कसा प्रतिसाद देईल तमाशामध्ये विचारा. कशी साथ देत होती मला. पाणी प्या दमला तुम्ही त्यावेळेला काळच साधारण आता लोक अलीकडला काळ पुढे गेला हो त्यावेळेला कलेला प्राधान्य होतं जुनी कला तमाशे म्हणा बिहदिक भक्ती मार्गाकडे तर वळेनाच तरुण पिढी काय आता चालू पिढीतला उपयोग नाही काय बोलून ते काका नाही विचारते सांगते काका चांगले आजोबा. हम्म. आता मी जसं विचारतो ना तुम्हाला प्रश्न त्यांना लगेच विचारा तिकडं काय म्हणजे आता तमाशा बघायला जाणं एक करमणुकीचं साधन होतं बरोबर आहे का मनोरंजनाचं. पण मना गिरावी एखादा आम्हाला ऐकू द्या पण मला नाही तुमच्यावर नंबर आहे काय पण घरची काय अशी सहसाही जात होत नव्हती आपल्याला बरोबर आहे काय. ते तमाशा बघायला जाणं म्हणजे काही काय त्या काळात समजा चांगली गोष्ट नव्हती ना अशी. चांगली तेवढी त्यातलं वाईट आणि चांगलं दोन होत्या लोक समजूत अशी लोक, तमाशा हा. बघणं म्हणजे वाईट असते असं लोक म्हणाय बरोबर आहे का. बरोबर किंवा घरचे जाऊ देत नव्हते आपल्याला. मग घरच्यांना चुकून कधी तमाशा बघायला जात होतं का कसं जात होतं हे सांगा म्हणा. घरच्यांनी जर जाऊ नको म्हणलं तर कसं चुकवून जात होता तुम्ही पाठी मग तेवढं सांगा तमाशा बघायला तमाशा बघाय आम्हाला अडवतच नव्हतं कोण जात होतो आम्ही कोण कोण तमाशा बघायला जाताना जे मित्र कोण कोण होते मला. मित्र कोण कोण होत गावातली लोक होती ती गेली मस्त आता. होती शिकार सांगा की सांगा नाव कोण कोण सांगा होते. की. हा नाव सांगा चालत जात होता का गाड्यावर जात होता चालत चालत म्हणा म्हणा भेदिक म्हणा म्हणा. एक बेदिक म्हणा आता चुटका हा. हलक्या सुरात म्हणा वर जाऊ नका उगा म्हणायची येत नाही मला येतय म्हणा नाव ग माझं लाडी मला नवरा मिळाला नाडी लई गुणाचा पोपट माझी धुतोय ग साडी लई गुणाचा पोपट माझी धुतोय ग साडी घरात परसी दारात जरसी रानात माझ्या पूर्णी पियूसी सुखी संसाराला गयान कशी लावली काढी लई गुणाचा पोपट माझी धुतोय ग साडी दारू मटक्याचा याला छंद संसाराला साऱ्या ओढला गंध सुखी संसाराला यानं कशी लावली काढी लई गुणाचा पोपट माझी धुतोय ग साडी लग्नामधल्या कार्यक्रम सांगल्यावर कुठलं म्हणत होता म्हणते ते हीच म्हणायची ती तुम्हाला कळणार नाही त्यातले म्हणा म्हणा अवघड असते व सुरे म्हणा. नार काय गवळण चंद्रावळ गळ्यामध्ये घालून पुतळ्याची माळ काळ काय दात करती झळझळ गोरे स्वरूप अग्नीमध्ये लोळ शालूने चली नामी पाय गोळ दंडत तिला अग्नीतून वतून काढावी अशी दिसण्याला अशी दिसण्याला झालं एक पायी पंजन जोड विचार नाद विरुद्धाचा सुटे भयंकर शिंदेशाय थोडे गळ्यामध्ये नवरत्नाचा हार टिका जडविल्या दंडे सुवर्णाचा येळा दाब कमरेला चंद्रुगवळी नव्हता घरी चंद्रावळ गेली आपल्या मंदिरी जाऊन सासूला सवाल जाप करी आत्याबाई जाते मी बाजारी दया दुधानं भरल्या घागरी विक्रा करण्याला सासू काय बोले चंद्रावळीला जुन्या काळातलं खाणं पिणं
व्यवस्थित होतं, पौष्टिक आहार होता. हुलग्याचं माडगं आता तुम्हाला मिळतं का? मिळत नाही. मग ती पूर्वी होतं, केमिकल नव्हतं, सगळं ओरिजिनल अन्न होतं आणि त्याच्यावर माणसाचं जीवन चालत होतं. काय काय होतं खायला, काय काय होतं? खायला काय आता, खपली गव्हाची चपाती, ज्वारीची 35 1 नंबर ज्वारी, पुन्हा पावटं, फुलगं, मटकी. शेरत लावल्यावर आम्ही 10 माणसाचं अन्न खाल्लं होतं 2 माणसांनी. होय, हां, किती खाल्लं होतं? सगळे जेवढे गडी होतं तेवढे सगळं उपाशी मारले. होय, हां, सांगाय काय झालं होतं? कुठं खाल्लं होतं? एका विहिरीवर बर, काय झालं होतं? शेरत लागली होती. हा, शर्यत लागली, ती काय म्हणली एवढं खावा आणि निवांत बसा. काय काय होतं खायला? खायला काय, कोणाच्या भाकरी होत्या, चपात्या होत्या, लाडू होतं. किती होतं? 10 माणसाला थोडं लागते काय, ती सगळं खाल्लं हा, किती जणांनी? दोघांनी. हा, मग परत पुढं काय झालं? काय झालं नाही, मग डेकरा यायला लागल्या. आता एकदा आवा गेलता एका गावाला, मग गावाला लय दिवसानं गेला. मग गेल्यावर सासून पाणी बिणी दिलं. मग पाणी दिल्यावर शेजारचं एक माणूस मेलं. मग शेजारचं माणूस मेल्यावर ही जरा लय शहाणा होता. ती म्हणला तसं नव, असा तिडा घ्या. तिथं गेला शेजाऱ्याच्या घरी. मग आता त्याला 5 लाकडं, त्या शिकाळीला 3 दोर. आम्हा आजचा दिवस गेला, त्याला धन दिली. तोपर्यंत दुसरं एक माणूस मेलं सकाळ उठून. मग भाऊजी म्हणली आमचं एवढं म्हणली ही करा. तिचा दिवस गेला आणि सकाळ उठून एक मेलं. मग सकाळ उठून मेल्यावर त्याने विचार केला, आता मला काय घरी जाणं होत नाही. प्रत्येकाच्या घरावर एक ताटी बांधून ठेवली आणि गेला. कोणच मेलं नाही त्या दिवशी. बाजार दूरचा विक्रा करू चला हटून हटून. मथुरापूरचा बाजार दूरचा विक्रा करू चला हटून हटून. रंगू गंगू वरल्या आळीची सर्वात भीमा आहे मोठ्या कळीची. लवकर आवरा नकरा सावरा जाऊ चला आज नटून नटून. सोड जाऊ दे वनमाळी गरीब जाता मुची भोळी. माल भरला वक्त सरला सरला विक्रा होऊ दे. आज बाजार आहे सणाचा विक्रा करू चल कवीच्या गुणाचा. हरिभाव साळी हरिभाव साळी शास्त्र चाळी शब्द दावा कुठं सुटून सुटून. गाण्यामध्ये काय तर गाऊन लोकाला हसवलं. ऐका लोकाला हसवलं. दुधामध्ये टाकून मिठा खडा मिठाचा सगळंच नासवलं. नवा लुगडं फाडून म्हातारीला चिंदूक नेसवलं. ऐका चिंदूक नेसवलं. शाना होता परंतु येड्यानं शाण्याला फसवलं. आजारी नसताना पेशंट डॉक्टरनं इंजेक्शन घुसवलं. ऐका इंजेक्शन घुसवलं. जाळ होता भट्टीला परंतु ओलं लाकूड ढोसवलं. झालं गे मग झालं. आता पूर्ण म्हणा की अर्ध झालं की चांगलं म्हणलंय, पूर्ण म्हणा की. तुम्ही जिथंच काढायला. शाळा 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 4थी झाली आहे. होय, कशी होती तुमची शाळा पहिली? शाळा कशी होती? शाळा व्यवस्थित होती. हा, सगळं होतं आमच्या टायमाला. मोडी पुन्हा निमकी पावकी बर. गुणाकार भागाकार वृत्ती भाजणी चढती भाजणी
या सगळ्या तुम्हाला काय येत नाही तुम्ही साहेब असं बाजणीचं म्हणून दाखवा की बाजणी आता इसरल्या नेमकी पावकी आणि निमक्या पावकीला काय निम्म्याला निमकी म्हणते ती पावकी म्हणजे पाऊनला पावकी म्हणते ती पूर्ण म्हणून दाखवा की अहो काय म्हणू नका हा? बाजणी म्हणजे काय बाजणी अहो आता इसरलं वयाच्या मानानं मास्तरचा मार खाल्लाय का कधी आ मास्तरचा मार खाल्ला होता का मास्तर कशाचं आलं मार खाल्ला का मास्तर आम्ही होय मार भरपूर खाल्ला होय कसा मारायचा कान धरून रोळ असायचा हातावर छडी असे मार खायचो सांगा पहिलं सगळं ती सांगा पहिलं काय छडीनं रोळानं मारत होती पोटाला धरून माग मोर ओढायची पाटकुल्याचं मास्तर होतं काय नाव नामदे माळी होतं बर मैत्र कोण होतं शाळेतलं तीच होता शाळेतलं मैत्र शाळेतलं मैत्र होतं ती गेली मुंबईला काय गेली शाळेतलं मैत्र विश्वनाथ शिंदे बाळासाहेब रोकडे द्यानू घाटूळ पांडुरंग पंडित पुन्हा दामू इंगळे इकडला बेकार हाकुल्याचा